राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आय होप तुम्हाला माझा एकविरा आईचा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्ही तो व्हिडिओ अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा। आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो पाटीलवाडा, रानवाडा पाटीलवाडा हा व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा। तसेच आम्ही त्याच दिवशी नारायणी धाम येथे देखील गेलो होतो। नारायणी धाम हे मंदिर 4.5 एकरमध्ये पसरलेलं आहे। या नारायणी धाममध्ये राहण्यासाठी सुद्धा उत्तम सोय आहे। या मंदिराच्या संकुलात 62 सिंगल बेड खोल्या, प्रत्येकी 5 बेड असलेल्या 2 शयनगृह आणि 4 बंगले देखील आहे। प्रत्येक खोली व्यवस्थित ठेवली गेलेली आहे। ह्या मंदिरामध्ये विवाह सोहळ्यासाठी देखील येथे बुकिंग करू शकता। या मंदिराची शुभमंगल आरती सकाळी 7 ते 8:30 व संध्याकाळी 7 वाजता असते। या मंदिराचा आजूबाजूचा परिसर अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आलेला आहे। एखाद्याला तात्काळ सकारात्मक वातावरणात गेल्यासारखं जाणवेल। येथे लंच आणि डिनर देखील फक्त 100 रुपये किमतीमध्ये तुम्हाला येथे उपलब्ध आहे। तसेच या मंदिरामध्ये तुम्हाला भेट देण्यासाठी कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही। येथे कुठलाही प्रवेश शुल्क घेतला जात नाही। संपूर्ण विश्वाला जन्म देणारी माता म्हणून या देवीचे नाव नारायणी देवी असे आहे। ती सर्व जीवसृष्टीची प्रदाता आणि तिच्याकडे निर्माण, जतन आणि नष्ट करण्याची शक्ती देखील आहे असे येथे मानण्यात येते। तिचे सर्वात 3 महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे धैर्य, शहाणपण आणि सुखसमृद्धी। या मंदिराची बांधणी श्री नारायणी पीडम यांनी केलेली आहे, ज्याचे अध्यक्ष आध्यात्मिक नेत्या श्री शक्ती अम्मा आहेत। विरारपासून हे मंदिर 128 किलोमीटर अंतरावर, तसेच लोणावळ्याला जिथे एकविरा आईचे मंदिर आहे तिथून हे 12 किलोमीटर अंतरावर व आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो रानवाडा पाटीलवाडा या रेस्टॉरंटपासून हे 3.8 किलोमीटर अंतरावरती आहे।
आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. यापुढे मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहीन. धन्यवाद.